नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण आज जी की मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी मित्रांनो बघा जी की आपलं आवडतं पद शिपाई व हमाल मित्रांनो या दोन पदांसाठी प्रश्न मित्र का आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे 100% बघा मित्रांनो परीक्षेमध्ये येणारी प्रश्नसंच आहेत. म्हणून मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा पहिला आपल्या चॅनलला तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब मात्र या ठिकाणी आत्ताच करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला काय आहे तर बघा 1857चा उठाव मित्रांनो बघा 1857चा उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले. तर मित्रांनो बघा 1857च्या उठावावेळी बघा मित्रांनो जे की कानपूरचे मित्रांनो बघा नेतृत्व कोणी केलं होतं तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक नानासाहेब पेशवे यांनी मित्रांनो केली होती. ओके, तर बघा मित्रांनो 1857च्या उठावाला जर सुरुवात कुठून झाली या प्रकारचा प्रश्न विचारला तर ती झाली तो का मित्रांनो बघा ठिकाणी जी की मेरठ या ठिकाणापासून. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, पुण्याजवळ हिंगणे येथे बघा मित्रांनो पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला. तर मित्रांनो बघा पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी बघा जे की अनाथ बालिका आश्रम मित्रांनो कोणी सुरू केला होता तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब महर्षी कर्वे यांनी सुरू केला होता. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा यासोबत महात्मा फुले यांनी मित्रांनो काय केलंय तर गुलामगिरी मित्रांनो बघा गुलामगिरी या पुस्तक मित्रांनो बघा यांनी हे जे काही ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके, यासोबत बघा मित्रांनो महात्मा फुले यांनी सांगतो 1873 साली मित्रांनो पुणे बघा पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाज काय सत्यशोधक समाज मित्रांनो यांनी स्थापन केला होता. ओके, लक्षात ठेवून घ्या. यासोबत बघा मित्रांनो यांनी आपल्या भारतामध्ये मुलींची पहिली शाळा मित्रांनो बघा जे की 1848 मध्ये मित्रांनो बघा यांनी या ठिकाणी काढली होती. ओके, लक्षात ठेवा. यासोबत बघा मित्रांनो सावित्रीबाई फुले बघा मित्रांनो आपल्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. बघा पहिल्या महिला शिक्षिका. ओके, यासोबत बघा मित्रांनो यांनी एक ग्रंथ लिहिला आहे तर तो आहे बघा मित्रांनो काव्य फुले. बघा मित्रांनो सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले हा ग्रंथ यांनी रचलेला आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे सुवर्णदुर्ग हा किल्ला कुठल्या तालुक्यात आहे तर मित्रांनो बघा सुवर्णदुर्ग हा जो बघा मित्रांनो किल्ला आहे हा कुठल्या तालुक्यामध्ये आहे तर बघा जे की मित्रांनो क्रमांक दापोली आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी बघा मित्रांनो पुणे या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड जे की जुन्नर बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा मी तुम्हाला या ठिकाणी डेट सांगतो तर 19 बघा मित्रांनो 19 फेब्रुवारी मित्रांनो 1630 रोजी मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जे की बघा मित्रांनो पुणे या जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी मित्रांनो किल्ल्यावर बघा झाला होता. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो तर ती म्हणजे काय तर मित्रांनो बघा जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तर बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर 6 जून 1674 रोजी मित्रांनो रायगड बघा मित्रांनो रायगड या किल्ल्यावर बघा त्यांचा जे की मित्रांनो ठिकाणी राज्याभिषेक बघा जे की झालेला होता. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा ही अत्यंत महत्त्वाची बात आहे. यावर तुम्हाला बघा 100% एक प्रश्न मित्रांनो जे की विचारला जाणार आहे. म्हणून मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्रांनो बघा जीवन चरित्रावर निर्माण होणारे मित्रांनो बघा संपूर्ण प्रश्न तुम्ही ठिकाणी पाठांतर करून घ्या. मित्रांनो जर तुम्हाला विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला बघा पहिला किल्ला तर तो होता मित्रांनो बघा तोरणा हा किल्ला. ओके, लक्षात ठेवून घ्या. बघा तोरणा हा किल्ला बघा जे की मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला काबीज केला होता. मित्रांनो बघा जास्त काही तुम्हाला शिपाई व हमाला मित्रांनो अवघड लेवलचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार नाहीत.
ज्याप्रमाणे मित्रांनो या आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवत आहोत त्याच प्रकारचे मित्रांनो बघा तुम्हाला जे की परीक्षेमध्ये प्रश्नसंच पाहायला मिळणार आहेत. ओके, बघा बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात? तर बघा मित्रांनो बोडो या जमातीचे लोक बघा मित्रांनो जास्त प्रमाणात कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी आढळून येतात? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ आसाम बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की मित्रांनो करेक्ट आन्सर बघा असणार आहे. आसामची राजधानी सांगतो दिसपूर आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे बघा मित्रांनो इटानगर ही आहे. ओके, यासोबत मित्रांनो नागालँडची सांगतो, नागालँडची राजधानी आहे मित्रांनो कोहिमा आणि मणिपूरची आहे बघा या ठिकाणी जे की मित्रांनो इम्फाळ. ओके, मणिपूरची आहे इम्फाळ, लक्षात ठेवून घ्या. ओके मित्रांनो बघा अशा लहान बघा मित्रांनो बाबी तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्यायचं. चला अशा मित्रांनो लहान बाबीचा तुम्हाला जे की 100% मित्रांनो परीक्षेमध्ये फायदा होऊन जातो. पुढे खालीलपैकी कोणते पंच ज्ञानेंद्रियांपैकी नाही? तर मित्रांनो बघा यापैकी कोणतं एकत्वच्या पंच ज्ञानेंद्रियांपैकी नाही? तर ती म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब दात नाही. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बालकवी मित्रांनो बघा बालकवी यांचे पूर्ण नाव काय आहे? तर मित्रांनो बालकवी यांचे पूर्ण नाव काय आहे? तर बघा जे की क्रमांक त्र्यंबक बापूजी ढोंबळे असं मित्रांनो बघा जे की बालकवी यांचं पूर्ण नाव या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा 8वा प्रश्न. तर बघा या ठिकाणी कशा प्रकारे हा आपल्याला 8वा प्रश्न सोडवायचा आहे. तर बघा मित्रांनो फुलाझाडांचा डॅश डॅश असतो. तर फुलाझाडांचा काय असतो? तर बघा मित्रांनो जे की फुलाझाडांचा असते बघा क्रमांक ड जे की ताटवा असतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा या आपल्या जे की मुंबई उच्च न्यायालयावरती 2025 साठी आम्ही एक बघा सर्व पदांसाठी मित्रांनो उपयुक्त असा एक 5000 प्लस प्रश्नांचा बघा मित्रांनो एक महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही अजूनही आपला महाठोकळा या ठिकाणी खरेदी केला नसेल, अवश्य खरेदी करून घ्या. या आपल्या महाठोकळ्यामध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी जी के जी एस प्लस मराठी ग्रामरचे PYQ प्लस 2025 वर्षातले मित्रांनो बघा संपूर्ण चालू घडामोडी देणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जर जास्त ठिकाणी स्टडी करायची असेल तर आपला महाठोकळा आत्ताच बाय करा. बाय करण्यासाठी बघा मित्रांनो या ठिकाणी मी वरी नंबर देत आहे 7414 या नंबरवर मित्रांनो फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्यायची आहे. स्क्रीनशॉट टाकलेला काय मित्रांनो 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल या ठिकाणी जे की मित्रांनो बघा करून देणार आहोत. म्हणून बघा मित्रांनो आपला हा महाठोकळा तुम्ही आताच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी 7414939307 हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो जर तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केलं तर 100% मी या ठिकाणी मित्रांनो गॅरंटी देतो बघा तुमचं जे की मित्रांनो फायनल मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो नाव येऊन जाणार आहे. ओके, तर बघा कमी मित्रांनो बघा कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपला महाठोकळा तुम्हाला एक उत्तम साधन या ठिकाणी ठरणार आहे. म्हणून लगेच खरेदी करा आणि मित्रांनो बघा आताच तुमच्या अभ्यासाला ठिकाणी एक वेगळी दिशा द्या. ओके, 9वा प्रश्न. पुढीलपैकी शुद्ध लेखन अनुषंगाने बघा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा या 4 शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी बघा जी की शुद्ध आहे? तर बघा जी की क्रमांक अ लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा मित्रांनो बघा सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब साम्यवादी हा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो ठिकाणी बघा क्रमांक ब करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे बघा खालील वाक्याचा अर्थ कोणता? तर मित्रांनो बघा अक्काबाईचा फेरा या मित्रांनो बघा वाक्याचा फेरा बघा मित्रांनो अक्काबाईचा फेरा या वाक्यप्रचाराचा बघा जे की आपल्याला अर्थ कोणता आहे ते सांगायचा आहे. तर बघा मित्रांनो अक्काबाईचा फेरा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ बघा जे की मित्रांनो क्रमांक अ अत्यंत गरिबी येणे असा होतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा
तर बघा या ठिकाणी जे की क्रमांक अ मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे पुढील मन पूर्ण करायची आहे आपल्याला. तर मित्रांनो बघा वासरात डॅश डॅश गाय शहाणी. तर मित्रांनो बघा वासरामध्ये कधीही बघा जे की क्रमांक ब लंगडी गाय मित्रांनो शहाणी असते. बघा जे की मित्रांनो ठिकाणी क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या प्रकारचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे. तर केलंय काय तर बघा मित्रांनो पहिलं समजून घ्या. 8 24 40 56 72 88 आणि प्रश्नचिन्ह जर एक थोडंसं कॉमन विचार केला तर आपल्याला मित्रांनो 16 या ठिकाणी बघा एक असा अंक भेटत आहे की मित्रांनो बघा प्रत्येक अंक 16 या ठिकाणी प्लस होत आहे. ओके जसं की 8 मध्ये 16 मिळवले 24 24 मध्ये 16 मिळवले 40 40 मध्ये 16 मिळवले 46 46 प्लस 72 करा. 46 मध्ये जर समजा आपण 16 मिळवले 72 झाले. 72 मध्ये 16 मिळवले 48 88 झाले आणि जर 88 मध्ये आपण जर पुन्हा 16 मिळवले तर होतात बघा जी की क्रमांक मित्रांनो 104 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ओके पुढे बघा 14वा प्रश्न. हा तर बघा 14वा प्रश्न. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला म्हटले हरिण आणि बघा मित्रांनो हरणाला म्हटलं बैल. बघा या ठिकाणी हरिणाला लिहितो बघा. हरिणाला म्हटले बैल तर टांग्याला काय झुंपले जाईल. मित्रांनो बघा एक जर सामान्यपणे विचार केलं तर आपण टांग्याला झुपतो कोणाला तर घोड्याला. तर मित्रांनो म्हणून ठिकाणी आता घोड्याला काय म्हणत आहे तेवढंच आपल्याला बघायचं आहे. तर घोड्याला काय म्हटलंय वाघ म्हटलंय म्हणून बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक बघा जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके जे की बघा लक्षात ठेवून घ्या. काय घोड्याला वाघ म्हटलंय, वाघाला सिंह म्हटलंय म्हणजे वाघ हा सिंह झाला. मग सिंहाला काय म्हटलंय वर हरिण तर सिंह हा हरिण झाला आणि हरणाला काय म्हटलंय बैल तर हरिण हा मित्रांनो ठिकाणी बघा बैल झालेला आहे. ओके लक्षात ठेवून घ्या. पुढे घड्याळात 3 वाजले असता तासकाटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल. मित्रांनो बघा घड्याळामध्ये जर 3 वाजले असता तासकाटा आणि अंश बघा मित्रांनो मिनिट काटा यांच्यातील किती अंशाचा कोन असेल. तर मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय या ठिकाणी बघा मित्रांनो ॲक्युरेट बघा 3 वाजलेत ना तर ॲक्युरेट बघा 3 वाजल्यानं आपल्याला या ठिकाणी बघा अंश काढता येणार नाही. म्हणून काय करू आपण 2:60 या प्रकारात मी या ठिकाणी घेतो या 3 वाजलेला. ओके 3 वाजले त्याला 2:60 या प्रकारामध्ये घेतलो. आता याचा आन्सर काढण्यासाठी आपल्याला एक वापरायचं आहे सूत्र तर ते आहे बघा जे की 30H वजा 11/2 आणि M. ओके 30ला 30 गुणाकारात H म्हणजे आवर्स 2 मायनस 11/2 आणि M म्हणजे हे मिनिट्स 6. ओके गुणाकारात हे 6 घेतलो सॉरी 60 आहे. ओके आता बघा 30 दोन्ही 60 झाले मायनस बे एक बे बे त्रिक 6 हा 0. जर 30 गुणाकारात आपण 11 केलं 30 एक 30ला 0 हा 4 3 30 एक 30 वरचे 3 म्हणजे बघा जे की 360 330. ओके जर आता आपण हे जर 60 330 मधून मायनस केले तर उरले किती बघा 270 अंश आपल्याला उरतं. आणि मित्रांनो बघा हे 270 अंश बघा 180 अंशपेक्षा जास्त आहे. म्हणून मित्रांनो आपण काय करूया 270 अंश बघा पूर्ण बघा घडी मित्रांनो किती अंशाची असते तर 360 अंशाची असते. म्हणून मित्रांनो या 360 अंशातून मी काय करतो हे 270 अंश वजा करतो. जर 270 अंश वजा केले तर उरले किती 90 अंश. बघा आपल्या प्रश्नाचं जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. बघा जे की मित्रांनो क्रमांक जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे. पुढे बघा शेवटचा प्रश्न. सुनील विक्रांतपेक्षा उंच आहे, अमर हरीपेक्षा उंच आहे. सुनील आणि समीर सुनीलपेक्षा उंच आहे, हरी समीरपेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंची कोणाची आहे. मित्रांनो बघा काय म्हणलंय सुनील हा विक्रांतपेक्षा या ठिकाणी उंच आहे. ओके म्हणजे मित्रांनो विक्रांत हा सुनीलपेक्षा कमी आहे म्हणजे छोटा आहे. ओके तर सुनील हा विक्रांतपेक्षा उंच आहे म्हणून मी काय करतो या ठिकाणी सुनील घेतो. आणि मित्रांनो बघा सुनील हा विक्रांतपेक्षा उंच आहे ना म्हणून याच्या खाली घेतो विक्रांत.
याच्या खाली येतो विक्रांत. ओके, याच्या बाद बघा अमर हा हरीपेक्षा उंच आहे, काही कळालं नाही. पुन्हा समीर हा सुनीलपेक्षा उंच आहे. मित्रांनो बघा, हा समीर या सुनीलपेक्षा उंच आहे म्हणून मी यापेक्षा एक वरी घेतो. ओके, समीर घेतलो. ओके, नंतर हरी हा समीरपेक्षा उंच आहे. मित्रांनो हा हरी या समीरपेक्षा पुन्हा उंच आहे. ओके, पुन्हा हरी घेतलो. तर सर्वात कमी उंची कोणाची, परत एकदा वाचवा. सुनील विक्रांतपेक्षा उंच आहे काय, तर सुनील हा विक्रांतपेक्षा उंच आहे. बरोबर. पुन्हा अमर हरीपेक्षा उंच आहे काय, तर अमर नाही. म्हणजे मित्रांनो डायरेक्ट या ठिकाणी बघा अमर हा हरीपेक्षा बघा उंच असणार आहे. तर भेटला बघा आपल्याला, अमर पण हरीपेक्षा उंच आहे. ओके, नंतर सुनील बघा, समीर सुनीलपेक्षा उंच आहे, तर समीर हा सुनीलपेक्षा पुन्हा उंच आहे. पुन्हा हरी सुनीलपेक्षा उंच आहे, मग पुन्हा हरी या सुनील बघा मित्रांनो समीरपेक्षा उंच आहे. ओके, तर सर्वात कमी उंची कोणाची आहे, तर मित्रांनो या ठिकाणी बघा सर्वात कमी उंची बघा जी की क्रमांक मित्रांनो जसं की बघा या ठिकाणी विक्रांत बघा, विक्रांतची उंची सर्वात कमी असणार आहे. म्हणजे बघा जी की क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. तर मित्रांनो बघा हे होते बघा जे की आपले आजचे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 मित्रांनो संदर्भामध्ये जे की 16 मित्रांनो बघा अत्यंत PYQ प्रश्न संच. जर मित्रांनो तुम्हाला आपला हा आजचा भाग या ठिकाणी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला समजा तुम्ही ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.